Hello, sir. Yeah. What's your name? My name is Divesh Rathod. Okay, so you're looking very nice and Thank you different so in this art festival. Yeah, So- I'm also particularly like arts. Yeah, what you do? Actually, I'm working in someone's shop, Okay, just like a part-time job. okay, But okay. basically, I love also art. Yeah, your look is very different and aesthetic, and you're looking very nice also. Exactly. That's why my Yeah. motto is people smile. Yeah, yeah. And you are smiling, people are smiling. That is enough for me. So we met Divesh Rathod in this fest. He's looking very nice Thank and you so much. nice to meet you. Yeah, bye. Take care. Yeah, All the best. thanks. Guys, welcome to कालाघोडा फेस्ट. चला आतमध्ये जाऊया. ये ले लो. पॉइंटची बुक्स आहे. गाईज तुम्ही बघू शकता हे सेकंड साइड आहे आर्ट ऑफ मुंबईची. राजा दाखवले गेले आहे, इथे ऑटो रिक्षा दाखवली गेली आहे, इथं लिहिलेलं आहे माया नगरी, जिथे हर एक स्वप्न मुंबईचे पुरे होतात. आणि तुम्ही बघू शकता इथे ट्रान्सपोर्टर दाखवले गेले आहे आणि ज्या लोकांमुळे आपली मुंबई स्वच्छ आहे ते लोकांना दाखवलं गेलं आहे. आपलं इंडिया गेट दाखवलं गेलंय, वडापाव दाखवला गेलाय. म्हणजे सुंदर प्रकारे मुंबईला एक्सप्लोर केलं. खरंच आपण मुंबईत जेवढी सुंदर आहे तेवढंच त्या लोकांनी हार्डवर्क टाकली ती सुंदर प्रकारे. गाईस या आर्ट वरून एवढंच समजतात की आपली मुंबई खरंच खूप सुंदर आहे. लोक ऍडजस्ट करून राहतात तिथे आणि लोक इथे येऊन स्ट्रगल करतात, आपले स्वप्न पुरे करतात. आणि किती गोष्टी आहेत तुम्ही लोक स्ट्रगल करून आपली लाईफ कसं चालवतात. ते डबे दाखवले गेले आहेत, एकदम बरेच फेस्टिवल आहेत, एकदम मिळून बनवतात. म्हणजे हर एक गोष्ट दाखवली आहे. जसं गणपती दाखवलेले आहे, लालबागचे राजा दाखवलेले आहे, ट्रेन दाखवलेले, बस दाखवले, परत ऑटो रिक्षा दाखवलेली आहे, ट्रेन. भरपूर तिथे मुंबईमध्ये मला नाही वाटत की बाहेर ही कुठली गोष्ट अशी होत असेल आपल्या मुंबईच्या शिवाय. आणि सेफ पण आहे तेवढ्या या मुंबईमध्ये. आणि चला आपण बघूया काय आहे. आधी बघू टाकवायचा प्रयत्न केलेला आहे पेंटिंग करून. आणि कुठे बघायला तेवढी सुंदर वाटते तेवढं त्यांची मेहनत पण आहे. दिवस लावून आणि प्रत्येक गोष्ट त्याच्यात घेऊन एकदम सुंदर प्रकारे असं एकदम रिअल बघून वाटतंय. Yeah, nice meeting you. So, can you tell me about this art? Yeah. So basically, the topic of this installation is waves of change, and इसमें जो है, this is depicting our past, present, and future in terms of like how materials are used and वो waste कैसे होता है. तो आप अगर ऊपर वेस्ट यहाँ पर बताया गया. जी जी, तो आप अभी ऊपर देखोगे तो यहाँ पे आपको वुड दिखेगा, पेपर दिखेगा, ये ऑर्गेनिक मटेरियल्स है सारे. मगर आप जैसे नीचे जाओगे आपको इंडस्ट्रियल वेस्ट जैसे प्लास्टिक दिखेगा. एंड व्हाट दिस इज शोइंग अस कि हम जैसे टेक्नोलॉजी बढ़ रही है, वी आर नॉट बीइंग वेरी माइंडफुल. और यू नो सस्टेनेबिलिटी का जो एक वो रिस्पॉन्सिबिलिटी है, इट्स नॉट वेरी लाइक prominent and protruding in our day-to-day lives. And आप जैसे रोटेट करते रहोगे क्यूब को, आपको ये रिफ्लेक्शन जी. तो इट्स लाइक द चॉइस इज अप टू अस कि हम अभी आगे जाके लाइक हाउ वी वांट आवर वर्ल्ड टू बी मूविंग फॉरवर्ड. सो Yeah, very nicely presented. Thank you. मुंबईची शान म्हणू शकतो, आपली सगळ्यात हेरिटेज आणि हेरिटेज मुंबईची शान म्हणू शकतो. ही सुंदर अशी टॅक्सी आणि त्याला पण एक मिरर्स बनवलेलं आहे आणि खरंच खूप मेहनत घेतलेली आहे. तेवढ्याच सुंदर प्रकारे दाखवलं गेलेलं आहे. आणि आपण डेली लाईफमध्ये जेव्हा पण ही टॅक्सी यूज केली असेल आणि भरपूर आपल्या आठवणी असतील, कुणाला कुणाची काही ना काही आठवण नक्कीच असते की आपण काल्पनिक टॅक्सी म्हणतो. या आर्टमध्ये तुम्ही बघू शकता, या गणितमध्ये आपण स्कूलमध्ये ह्या सगळ्या गोष्टी यूज केलेल्याच आहेत. पण ह्या आर्टला तर पण एक वेगळ्या प्रकारे प्रेझेंट करायचा प्रयत्न केलाय. या आर्टचं नाव तर पण दिलं लाईफ बियॉन्ड नंबर्स. तुम्ही बघू शकता त्या तिथं फिश दाखवलेत आहेत, झाडं दाखवलेत आहेत, ॲनिमल्स दाखवलेत आहेत, इथं बर्ड्स दाखवले आहेत. म्हणजे वेगवेगळ्या प्रकारे त्या लोकांनी दाखवायचा प्रयत्न केलेला आहे. आणि ह्याच्यात लोक हे आर्ट हे प्रेझेंट करत आहे की लाईफ म्हणजे बॅलन्स असणं खूप गरजेचं आहे.
गाईस तुम्ही मिल्टनची बॉटल अशी खूप बघितलेली असतील, पण अशी मिल्टनची बॉटल तुम्ही फर्स्ट टाइम बघितली असेल. तिथे एवढे सुंदर याची डिझाईन केलेली आहे. बघा ह्या बॉटलचे ढाकणं युज केलेले आहेत, ज्याच्यानी सुंदर त्याने क्रिएट आर्ट केलेलं आहे. त्याचे पेंटिंग्स केले याच्यावर आणि तुम्ही बघू शकता मिल्टननी आपला ब्रँड प्रेझेंट करायला एवढं सुंदर प्रकारे त्या गोष्टीला आर्ट दिलेलं आहे. गाईस हे आर्ट प्रेझेंट करतं फिल्म सिटीला आणि मुंबई सिटी ऑफ फिल्म हे दाखवलं गेलं ह्याच्यात. तुम्ही बघू शकता हे सुंदर प्रकारे सर्वांनी एक्सप्लोर केलेलं आहे. गाईज हे आर्ट एक कर्वाचे रिप्रेझेंट करतं. इथं वेगवेगळे मशिनरीज आणि क्लॉकच्या हिशोबाने हे आर्ट प्रेझेंट केलेलं आहे. तर तुम्ही बघू शकता एकदम सुंदर आणि याच्यात खरंच खूप हार्डवर्क घेतलेलं आहे. पण गाईज तुम्ही बघू शकता ह्या आर्ट मध्ये एक सुंदर प्रकारे इथं पीस दाखवलं गेलं आहे, तर एकदम राग दाखवले गेले आहे. तर ह्या दोन्ही वेगवेगळ्या जे प्रकार आहेत ते इथं प्रेझेंट केलेले आहेत. आणि तुम्ही बघू शकता एवढं म्हणजे वूडचं बनवलंय आणि किती जास्त त्याच्यात मेहनत घेतलेली आणि ते तेवढेच सुंदर प्रकारे तेव्हा दाखवले. गाईस तुम्ही बघू शकता इथे हे जे आर्ट बनवलेलं आहे तिथे त्याला नाव दिलंय केस ऑफ क्युरिओसिटी. सो प्रत्येक इथे एक बोर्ड लावलं गेलं आहे ते कुठलं आर्ट आहे आणि काय प्रेझेंट करतं त्याच्याबद्दल इथे पूर्ण इन्फॉर्मेशन दिलेली आहे. तर म्हणजे जे आर्टिस्ट आहे त्यांनी म्हणजे केस ऑफ क्युरिओसिटी बद्दल इथे लिहिलेलं आहे आणि त्याच्याच प्रकारे त्यांनी हा आर्ट तयार केलेला आहे. तुम्ही बघू शकता हे वेगळं आर्ट दाखवलं गेलेलं आहे. जसं मिरर्सचं काम केलेलं आहे, वुडचं आहे, पेंटिंग्स आहेत, गणपतीचे पेंटिंग्स आहेत, त्याच्यामध्ये शंकर भगवानचे पेंटिंग्स आहेत. वेगवेगळे म्हणजे वेगवेगळे प्रकार दाखवायचा प्रयत्न केला ह्या आर्ट मध्ये. पण गाईज या कालाघोडा फेस्ट मध्ये एक सुंदर प्रकारे हा आर्ट बनवलेला आहे घोड्याचा, जे तुम्ही बघू शकता. त्याचे इयरफोन्स अलग प्रकारे बनवले, त्याच्या पेंटिंग्स अलग केली आहे. हॉर्सला जे हेअर्स आहेत ते वेगवेगळे प्रकारचे दिलेले आहेत. तुम्ही बघू शकता सुंदर प्रकारे एक वूडचा आर्ट तयार केलेला आहे. अवनी कशाबद्दल आहे तुम्हाला सांगू ते काय आहे? हे आहे बेसिकली हे ह्युमन फिगर आहे टाइमलाईन ऑफ बीइंग्स. हे आम्ही 3 पार्ट्स मध्ये डिपेक्ट केलं आहे, लाईक पास्ट प्रेझेंट अँड फ्युचर. So from the bottom we have done like stone, then wood, then mirror is depicting present part. Like आपण आरशात लाईक मिरर मध्ये बघून आपल्याला प्रेझेंट मध्ये काय चालू आहे ते हे करू शकतो. आणि खरंच खूप सुंदर बनवलंय आणि तुम्ही स्टुडंट्सनी बनवलंय. हा हा ओके, नाही खूप सुंदर आर्ट आहे, त्याच्यात खूप तुमची मेहनत पण आहे आणि एकदम या कालाघोडाच्या आर्ट मध्ये सुंदर प्रकारे तुम्ही ते प्रेझेंट करायचा प्रयत्न केलाय. थँक्यू. थँक्यू. बघू शकता आपली जुनी पीसीओ आहे जिथे आपण पहिला युज करायचे. इथे आतमध्ये ते फोन आहे बघ, तुम्ही बघू शकता. पण आतमध्ये जायला तर भरपूर मोठी लाईन आहे. तर तुम्हाला बाहेरूनच दाखवते की आपले जुने जे फोन होते पीसीओचे ते आता इथे दाखवलेले आहेत. मी माझा व्लॉग आता इथेच एंड करते. तुम्ही बघू शकता इथे एवढी जास्त रश आहे आज संडेच्या दिवशी, म्हणजे भरपूर जास्त पब्लिक आलेली आहे. मला असं वाटतं जेवढ्या लोकांना सुट्टी आहे ते सगळे आज आलेले आहेत. आणि गाईज ही कालाघोडा फेस्ट 31 म्हणजे कालपासूनच स्टार्ट झालेला आहे आणि 8 फेब पर्यंत लास्ट डेट आहे. सो खरंच खूप जास्त मजा येईल तुम्हाला बघायला, नक्की या. आणि खरंच खूप आर्टिस्ट जेवढे पण आर्टिस्ट आहेत त्यांना मी खरंच थँकफुल करते की त्या लोकांनी एवढे सुंदर आर्ट बनवलेले आहेत आणि खूप जास्त मेहनत घेतलेली आहे. सो नक्की या आणि बघा आणि प्लीज सबस्क्राईब श्वेता कांबळे ब्लॉग्स आणि भेटूया पुढच्या ब्लॉग मध्ये. थँक्यू.